नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. काही दिवसांपूर्वी शनी महाराजांचा अस्त झाला होता आणि 11 एप्रिलला त्यांचा उदय झाला आहे. म्हणजे शनी आणि सूर्य यांच्यातल्या डिग्रीनुसार जे अंतर होतं ते वाढेल आणि शनी महाराज ॲक्टिव्ह होतील. श्री शनीचे प्रभाव आता बऱ्याच मंडळींना मिळायला लागतील. श्री शनिदेव हे कर्मफलदाता आहे, पण शनी अस्त होतात तेव्हा आपल्या कर्मामध्ये संघर्ष, अडथळे नक्कीच जाणवतात. काही ना काही बाधा, अडचणी जीवनात नक्कीच वाढताना दिसतात. मग ज्या लोकांसाठी शनी ग्रह हे कारक असतात किंवा प्रमुख प्रभाव देणारे ठरतात, तेव्हा त्यांना त्याचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. आणि खूप लोकांसाठी ते चांगले पण असतात, कारण शनी हे कर्मफलदाता आहेत. ते स्वतः जवळचा त्रास देत नाहीत, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्याची फळं मिळत असतात. त्यामुळे शनी महाराज हे कृपावंत आहेत, तुमच्या पापांचं परिमार्जन करणार आहेत. आता काय आहे की 11 एप्रिलपासून शनिदेव जेव्हा उदय होतील तेव्हा इथून पुढे शनीचे प्रभाव वाढू लागतील. बऱ्याच लोकांची कामं वेगवान पद्धतीने होतील, त्यांना चांगले परिणाम मिळतील आणि सकारात्मकता वाढताना दिसेल. तर ज्यांचे कर्म खराब आहेत त्यांना मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. तर आता मी तुम्हाला या 12 राशींवर याचा काय परिणाम होणार आहे ते सांगतोय. अर्थात चंद्र राशीनुसार याचा विचार करावा. श्री शनिदेवांचा उदय असला तरी जर तुमची शनीची महादशा असेल, अंतर्दशा असेल, शनीचे अस्त होणत असेल किंवा तुमच्या कार्यामध्ये काही त्याच्यामुळे अडथळे येऊ शकतात. शनी जर तुमच्या लग्नाचे स्वामी असतील तर तुम्हाला थोडा उशीर, थोडा अडथळा होऊ शकतो. पण शनी जर तुमच्या भाग्यात, लाभात असतील, कर्मात असतील तर निश्चितच त्याचे चांगले फळ देखील तुम्हाला मिळू शकतात. या शनी उदय आणि अस्ताचा संपूर्ण जगावर देखील थोड्या फार प्रमाणामध्ये फरक जाणवतो. आता या 12 राशींना काय फरक जाणवतो ते मी तुम्हाला सांगतो. अर्थातच ह्या चंद्र राशीनुसार आपल्याला पाहिजे आहे. मेष राशी जर पाहिलं तर मेष राशीच्या लोकांना आता शनी महाराजांची खरं तर 7.5 सुरू आहे. शनीचं अस्त होणं हे खरं तर एक प्रकारे चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं. पण पहा की 7.5चे जे निगेटिव्ह प्रभाव होते ते या अस्तामध्ये घट झाले. पण शनी तुमचा कर्मकारक किंवा तुमच्या इच्छापूर्तीचे स्वामी आहेत, तर त्यांचं अस्त होणं तुमच्या इच्छापूर्तीत अडथळा देणारं सुद्धा ठरत होतं. तुमच्या कार्यामध्ये अडथळे येत होते, कार्यक्षेत्रात प्रॉब्लेम येत होते. पण आता 11 तारखेपासून असं होणार नाही, कारण त्यांचा उदय हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. हा शनी उदय तुमच्या आयुष्यातल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड तेजी घेऊन येईल. 7.5चा प्रभाव आहे, त्याच्यामध्ये थोडी वृद्धी होईल. पायाची दुखडी लागू शकतात, एखादा किरकोळ डोळ्याला त्रास होऊ शकतो, डोळ्याचं ऑपरेशन वगैरे होतं, म्हणजे कॅटरॅक्ट वगैरे सारखं. हे ते त्याच्या एजनुसार, म्हणजे थोडे संघर्ष, थोडे अडथळे तुम्हाला मिळतील. कार्यात बाधा निर्माण करणारी लोकं येतील. थोडंसं एकटेपण जाणवेल. इतर तुम्हाला जे सपोर्ट करत होते ते तुम्हाला कमतरता वाटेल. पण त्यासाठी तुम्ही तयार राहा, कारण 7.5तला जो प्रभाव असतो हा कर्मफळावरती डिपेंड आहे. आणि जर तुमच्या पत्रिकेत शनी महाराज जर चांगले असतील तर तुमचं कल्याणच कल्याण होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला हे म्हणेन की शनी महाराजांचा उदय झाल्यामुळं तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढे जाणार आहात. मेहनत करावी लागेल, पण यश मात्र नक्की मिळणार, परिणाम देखील नक्की मिळणार. वृषभ राशीच्या लोकांसाठी थोडंसं वाईट होतं, कारण वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा स्वामी आणि दशमाचा स्वामी हा शनी बनतो. तर अशा स्थितीत वृषभ राशीच्या लोकांना जी चांगली भाग्याची साथ मिळायला हवी होती ती कदाचित मिळत नव्हती. कर्मात जी एक इच्छापूर्ती व्हायला हवी, लाभ व्हायला हवा कार्यक्षेत्रातनं, तो सुद्धा होऊ शकत नसेल. पण आता जेव्हा शनी उदय होईल तेव्हा कार्यक्षेत्रामध्ये लाभ मिळेल, प्रगती मिळेल, कार्यात वाढ होईल. अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. येथे हे सुद्धा तुम्हाला सांगावंसं वाटतं की वृषभ राशीच्या लोकांचे नवीन काही कनेक्शन्स म्हणजे नाती निर्माण होतील. तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल, कार्यक्षेत्रामध्ये ऊर्जा निर्माण होईल, कोर्ट कचेरीमध्ये थोडंसं अपयश येण्याची शक्यता आहे. आणि तुमच्यामध्ये बाकीची जी कामं होणार आहेत त्या ऊर्जेने तुम्ही तुमची बाकीची कामं पूर्ण कराल. भाग्य साथ देईल. 2 पावलं तुम्ही चाललात तर 2 पावलं भाग्य चालणार आहे. तुमची कामं होतील. त्यामुळे एक चांगला योग तुमच्यासाठी बनणार आहे, जो अत्यंत शुभ आहे. आता आपण पुढची रास बघूया, ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशींच्या मंडळींसाठी शनीचा उदय हा कार्यक्षेत्रामध्ये ग्रोथ देणार आहे, भाग्याची स्थिती प्रबळ करणार आहे, कार्यक्षेत्रामध्ये मोठे बदल, सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे. जर तुम्ही इच्छित होता की तुमचं काम व्हावं आणि ते काम तुमचं होताना यापूर्वी दिसलं नसेल, पण आता मात्र ते होईल. मेहनत तर राहील, कारण दशम भावात शनीचा उदय होणं सुद्धा तुमच्या कार्यात तुमची मेहनत वाढवणार आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की भाग्याची साथ तुम्हाला मिळेल, तुमची राहिलेली विरलेली कामं पूर्ण होतील. आणि एक आता प्लस पॉईंट असा आहे की तुमचं जर
शिक्षण अपूर्ण राहिलं असेल तर ते पूर्ण होण्यासाठी निश्चित मदत होईल. घरामध्ये आनंदाचं वातावरण होईल. विवाहात असाल तर अत्यंत सुखप्राप्ती, संततीप्राप्ती यांचा लाभ देखील आपल्याला होईल. कर्क राशींच्या लोकांसाठी जर पाहिलं तर भाग्यभावात शनी चालत आहे, जे अस्त होते. तर मी असं म्हणेन की चला काही प्रमाणात का होईना भाग्याची साथ मिळवून देणारी स्थिती होती, पण आता पुन्हा उदय होईल तेव्हा मेहनतीसोबतच भाग्याची साथ मिळेल. बसल्या बसल्या काही मिळणार नाही तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षातही ठेवायची, कारण झटपट श्रीमंती, झटपट चांगल्या गोष्टी प्राप्त होताना तुम्हाला शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शनी तुमच्यासाठी किमान व्यापारांसाठी, भागीदारी जे काम करतात त्यांच्यासाठी, पार्टनरशिपसाठी, व्यतिरिक्त वैवाहिक जीवनासाठी चांगले परिणाम घेऊन येणार आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मकता वाढेल. तुमची जी विलंबली जी कामं होती ती पूर्ण होतील, जी तुमच्या स्थितीत मजबूती घेऊन येतील. आणि म्हणूनच मी सांगतो की जर तुम्ही कोणत्याही स्वरूपात कर्क राशीचे असाल, मग तुमचं लग्न असो किंवा कोणची स्वतःची चंद्ररास असेल, तर मेहनत तर वाढेल, पण भाग्याची साथ मिळण्यासाठी आणि तुमच्या अन्य दुसऱ्याच्या पार्टनरशिप वगैरे संदर्भातली जी कामं आहेत त्याच्यामध्ये सकारात्मकता येईल. इतरांकडून काही त्रास होण्याची शक्यता आहे किंवा जोडीदाराकडनं काही मनस्तापासारखा जो त्रास होता तो त्रास मात्र आता दूर होईल. पण हे मात्र खरी आहे की शनीचा उदय होणं तुमच्यासाठी थोडी मेहनत दर्शवत आहे, जी कायम राहील आणि तुम्हाला आता काही काळ अजून थोडीशी मेहनत करावी लागेल, पण निश्चितच मेहनतीचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आता पाहूयात सिंहरास. अष्टम भावामध्ये शनी अस्त झाले होते, त्याच्या फलस्वरूप मी म्हणेन की अष्टमाची जी निगेटिव्ह एनर्जी, संघर्षाचा प्रभाव होता त्यामध्ये घट झाली असेल. जो ढय्या तुम्हाला आहे 2.5 आहे तो पण 2.5 वर्षाचा. तर आता काय आहे की शनी जेव्हा उदय होईल तेव्हा हा जो 2.5 म्हणतो आपण, 2.5 म्हणतो, त्याचा प्रभाव आहे तो काही प्रमाणात मिळायला सुरुवात होईल. कामाधंद्यामध्ये बदली, प्रमोशन अशा प्रकारचा अनुभव होईल. शत्रू, विरोधी, गुप्त शत्रू, जवळच्या लोकांपासून त्रास वाढण्याची शक्यता आहे. पैसा व्यर्थ कुठेही लावू नका आणि प्रयत्न करा की आपण कोणावर फारसा विश्वास ठेवायचा नाही. आपण कुठं पैसे लावले पाहिजे त्याचा पूर्ण विचार करा. कोणाला हे पैसे देण्यापासून, म्हणजे आपण देतो उसने, त्याच्यापासून वाचलं पाहिजे, कारण पैशाशी संबंधित समस्या सिंह राशीला येऊ शकते. आता अजून एक गोष्ट आहे ना की हा जो 2.5चा जो प्रवाह आहे तो थोडा वाढताना दिसल्यामुळं थोडे अडथळे, संघर्ष तुमच्या अनुभवात येतील. तुमच्याबरोबर काम करणारी लोक जे आहेत ते मुळातच तुमच्या कामाचा आवाका पाहून तुमच्यावर जळतात. ते थोडी अजून जळायला सुरुवात होतील आणि ते तुम्हाला क्रॉस करायचा प्रयत्न करतील. ते काय तुम्ही घाबरणारे नाही. आरोग्याची थोडी काळजी घ्या. माझ्या हिशोबाने थोडी मेहनत वाढेल, थोडा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि सगळं काही ओके होईल. शनी महाराजांची 2.5 असल्यामुळे शनीची जेवढी तुम्हाला उपासना करता येईल तेवढी जास्तीत जास्त करा. आता पाहूया कन्या राशी. कन्या राशीच्या मंडळींच्या सप्तमामध्ये जो शनी आहे तो मान सन्मान वाढवणार आहे, ग्रोथ वाढवणार आहे. आता गोष्ट अशी की इथे शनी अस्त झाले होते, तर तो जो मान सन्मान, ग्रोथ वाढायला हवी होती ती वाढण्याऐवजी संघर्ष, चिंता, मानसिक ताण आणि कामं पूर्ण करण्यात अडथळ्याचा सामना तुम्हाला करावा लागत होता. तुमच्या संतती प्राप्तीतले जे ग्रह आहेत ते तुम्हाला छान फायदा पण करून देणारे ठरले. नोकरीची चिंता, कामधंद्याची चिंता तुम्हाला या कालखंडामध्ये, म्हणजे जेव्हा अस्त होता तेव्हा थोडासा वाटला, त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासही होत असेल. पण आता काय आहे की शनी उदय होते आणि शनी उदय होण्याचा परिणाम म्हणजे की तुमची जी यापूर्वीची बरीचशी कामं अडथळ्यांनी होती ती 100% पूर्ण होतील. तुम्हाला अतिशय सकारात्मक प्रभाव मिळताना दिसेल. तुमच्या संघर्षामध्ये पण घट होताना दिसेल. मला असं म्हणायचं आहे की फक्त तुम्ही बोलताना मात्र काळजी घ्या. कामाधंद्यामध्ये मात्र निश्चित प्रगती होईल. तुमची बुद्धिवर्धन होईल. वेगवेगळे कोर्सेसच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकून त्यामध्ये तुम्हाला ज्ञानप्राप्ती, धनप्राप्ती, संतानप्राप्ती व सर्व प्रकारची सुख ही कन्या राशीला मिळू शकतील. अर्थातच तुम्ही तुमच्या कुळदेवतेची उपासना, तिचं दर्शन हे नित्य करा, त्याचा फायदा होईल. आता पाहूयात आपण की तुळ राशींच्या मंडळींना या उदयाचा आणि अस्ताचा काय परिणाम होता. तर तुळ राशींच्या लोकांसाठी शनीचा प्रभाव अस्त होण्यानं थोडासा संथपणा तुमच्या जीवनामध्ये आला होता, कारण तुमचा जो स्वामी शुक्र आहे त्या शुक्राचा हा शनी महाराज मित्र आहे. आता प्रमुख ग्रह जेव्हा अस्त होतो तेव्हा तुम्हाला जे हवं असतं ते प्राप्त करण्यामध्ये संघर्ष वाढतो. तर तो संघर्षाचा अतिरेक, मेहनत तुम्हाला ह्या काळामध्ये थोडी होती. पण आता काय आहे ना की शनी जेव्हा उदय झाला म्हणजे 11 तारखेला, त्यानंतर तुमच्या संघर्षामध्ये घट होईल, नोकरीत प्रगती होईल, कार्यात तुमची ग्रोथ तुम्हाला चांगली दिसेल, तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. तुमच्या आयुष्यामध्ये जी चिंता, ताण आहे तो दूर होईल. तुम्ही इतके दिवस जो काही नकारात्मक विचार करत होता तो पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होईल. तुमचे जे गैरसमज असतील ते बऱ्यापैकी दूर होतील. आणि म्हणूनच तुम्ही तुळ राशीमध्ये
हा जो येणारा महाराजांचा उदय आहे शनी महाराजांचा, तो तुमच्या घरामध्ये सुखसुविधा वाढवेल, तुम्हाला चिंतेपासून दूर करेल. मात्र आईच्या आरोग्यामध्ये थोडीशी, आईवडिलांच्या आरोग्यामध्ये थोडीशी कमजोरी राहू शकते, परंतु शत्रू विरोधक यांच्यापासून तुम्ही रक्षा प्राप्त कराल. धनामध्ये वृद्धी होईल, कर्जामध्ये घट होईल. हे सगळे छान छान लाभ तुळ राशींच्या मंडळींना नक्की होतील. धनलाभही आकस्मिक स्वरूपामध्ये होण्याची शक्यता आहे. तुमची जर वृश्चिक रास असेल तर पंचम भावात शनीचा जो प्रभाव होता तो पद, मान सन्मान, जवळच्या लोकांशी संबंधात, नात्यात कुठेतरी कमजोरी आणणाऱ्या, प्रभावणाऱ्या, वाढवणाऱ्या स्थितीत आला होता. कार्यक्षेत्रात थोडा संघर्ष वाढला असेल, मेहनत वाढली असेल. पण मला हे सांगावंसं वाटतं की शनीचा उदय होणं हे तुम्हाला या रूपामध्ये रिलीफ देऊ शकतं. ते तुमच्या कार्यामध्ये थोडी घट, म्हणजे संथपणा आणेल, संघर्षामध्ये घट करेल. जो संघर्ष होता त्याच्यामध्ये घटेल. यापूर्वी थोडा संघर्ष होऊ शकत होता 11 तारखेच्या आधी. मान सन्मान वाढेल, पदप्रतिष्ठा वाढेल, तुमची बदली, प्रमोशन यासारख्या गोष्टी होताना दिसतील. संतानासंबंधी काही चिंता तुम्हाला निर्माण होऊ शकते, थोडीशी ती कायम राहू शकते. पण पुढे जसजसं शनी महाराजांचं चाल होत राहील तशी त्या चिंता तुमच्या दूर होतील. संतानासाठीची पॉझिटिव्ह कामं होतील. आणि ही गोष्टसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या पंचम भावामध्ये जे शनी महाराज आहेत ते तुम्हाला नवीन संधी प्रदान करतील, नवीन लोकांशी तो जोडवेल. मेहनतीसोबतच एकाएकी बसल्या बसल्या कामं होणार नाहीत, ही तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट आहे. शनीचा प्रभाव पंचममधून चालल्यामुळं शनीची पणवती म्हणून पाहिलं जातं, पण तुम्हाला काही पणवती वगैरे नाही, ते सगळं संपलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं मानसिक विस्कळीत होण्यासारखं स्थिती राहील, थोडी धावपळ राहील, थोडं घर गडबड राहील, म्हणजे नाही का पळापळ राहील, पण कामंसुद्धा होतील. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, कारण वृश्चिक राशीला इथून पुढचा काळ अत्यंत चांगला आहे. आता पाहूयात आपण धनुरास. अर्थात धनुराशीला अडीचकी चालू आहे. त्यात शनीचं अस्त होणं कित्येक वेळा शनीच्या अडीचकीच्या त्रासामध्ये घट घेऊन येतं. तरीही जाणवत थोडंसं संघर्ष, चिंता तुम्हाला कमी होताना दिसते. आता काय आहे की शनी उदय होत आहेत ना 11 तारखेला, तर त्याच्या प्रभावाने तुम्हाला जो अडथळा होता, संघर्ष होता, त्याचा पुन्हा थोडासा अनुभव येण्याची शक्यता आहे. आणि जो शनी महाराजांचा जो असर आहे तो जेव्हा तुमच्या चतुर्थ भावातनं गोचर करेल तेव्हा घर परिवारामध्ये खरं तर थोडीशी सकारात्मकता वाढेल. खरं तर घरातल्या सुखांवर खर्च होईल. तुम्ही नवीन घर घेत असाल तर ते तुमचं होईल. घरातल्या सदस्यांवर खर्च होईल. शनी महाराजांचा प्रभाव हे तुम्हाला धनलाभ करून देताना दिसतील. नवीन नवीन वस्तू खरेदी करणं याचा देखील तुम्हाला अनुभव होईल. जरी अडीचकी असली तरी शनी महाराज तुम्हाला निश्चितच फायद्याचे असतील. तुमच्या कामामध्ये वाढ करतील. नवीन लोक तुम्हाला जोडली जातील, नवीन स्थानं तुम्हाला जोडली जातील. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून काम करायचं आहे. फार इतरांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण इतरांवर विश्वास ठेवल्यानं धोका आणि त्रास तुम्हाला मिळू शकतो, ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बाकी ढय्याचा जो प्रभाव आहे तो शनी महाराजांच्या उदयामुळं मानसिक चिंतेचा तो राहील, पण या चिंतेतनं देखील तुम्ही निश्चितच काही काळातच बाहेर पडणार आहात. हे मकर रास. मकर राशींच्या मंडळींना राशीचा स्वामी हा शनी महाराज असत होणं म्हणजे कार्यामध्ये संथपणा आणणारा, अडथळा आणणारा असा होता. कुठेतरी तुमच्या आरोग्याच्या संबंधित समस्यांना सुद्धा तो जन्म देणारा होता. ज्या पद्धतीचे धनलाभ तुम्हाला हवा होते त्यामध्ये थोडीशी घट होती. व्यर्थ वाद, व्यर्थ चिंता या गोष्टी पण त्या काळात वाढल्या होत्या. पण आता तुम्हाला मी सांगतो की शनी महाराज जे आता उदय झालेले आहेत म्हणजे 11 तारखेला, तर हा उदय झाल्यामुळं शनीचा जो असर आहे तो थोडा वाढेल. पॉझिटिव्ह निश्चित होईल, कारण शनी महाराज तुमच्या राशीचे स्वामी आहेत. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती, कुटुंब वृद्धी, मानसन्मानात वाढ, आरोग्याची स्थिती चांगली होणं, धनाचा आणि कुटुंबाचा प्रभाव चांगला होणं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं थोडी यात्रा, थोडी धावपळ राहील, मेहनत राहील, पण जी कामं अडकलेली आहेत ती पूर्ण होतील. कोर्ट कचेरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश येईल. मानसन्मानामध्ये वृद्धी होईल. मकर राशींच्या मंडळींना शनी महाराजांची कृपा निश्चित होईल. आता पाहूयात आपण पुढची रास कुंभरास. कुंभराशीच्या मंडळींसाठी शनीचा 7.5चा शेवटचा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तो अस्त झाल्यामुळं कुठे ना कुठेतरी 7.5चे जे निगेटिव्ह गुण होते ते दबले गेले होते. आणि तुमच्यासाठी प्रमुख ग्रह शनी आहे. तर प्रमुख ग्रह शनी महाराज याचा अर्थ काय, तर तुम्हाला अडथळा, संघर्ष, धनाचे नुकसान, आरोग्यात कमजोरी अशा काही गोष्टी या कालखंडामध्ये पाहायला मिळाल्या असू शकतात. परंतु आता शनी महाराज उदय झाल्यामुळं आणि शनी महाराजांची तिसरी अडीचकी सुरू आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये शनी महाराजांचा उदय हा तुम्हाला थोडासा अशांत, चिंता करायला लावणारा, चिडचिडे आणि हट्टी करणारा घडवू शकतो. मानसन्मानामध्ये निश्चित वृद्धी होईल, पण तुम्हाला सतत असं वाटेल की मी कुठेतरी कमी आहे. परंतु तुमची ग्रोथ होईल. कष्टाला यश नसणं, पैशाला पैसा न लागणं, माणसं उलटणं, हातातोंडाचे घास जाणं, कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणं आणि पायाची दुखणी लागणं ही साधारण अनुभव कुंभराशींच्या मंडळींना या शनी महाराजांच्या उदयामध्ये येतील.
अर्थात शनी ही कष्टाची रास असल्यामुळं मेहनत तर तुमची होणारच आहे, पण मेहनतीबरोबरच थोडं उशिरा का होईना, लेट का होईना, पण थेट शनी महाराज तुम्हाला यश देतील. इथे एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की तुमच्या कौटुंबिक सुखामध्ये निश्चित वाढ होईल. पैसे जरी 10 रुपये आले, 15 रुपये खर्च आले तरी 12-15 रुपये येतील. थोडक्यात काय पैसे येतील आणि खर्च होत राहतील. आणि अर्थात श्रीयंत्राची उपासना आपण नित्य करावी, म्हणजे आर्थिक चणचण जाणवणार नाही. आणि माझं एक शनी महाराजांच्या 7.5चं पुस्तक आहे, आनंदी 7.5. त्याच्यामधले काही उपाय तुम्ही जर केले तर त्याचा निश्चित आपल्याला छान फरक पडेल. आता आपण पाहूया मीन रास. जर तुम्ही मीन राशीचे आहात तर शनी महाराज अस्त झाले होते आणि तुम्हाला 7.5 चालू आहे, तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. चंचलता वगैरे तुमची थोडीशी वाढली होती या अस्ताच्या कालखंडामध्ये, परंतु शनी महाराज हे नक्कीच लाभभावाचे स्वामी आहेत तुमच्यासाठी, तर ते लाभ करून देणारे, इच्छापूर्ती करून देणारे आहेत. 7.5 आहे आणि 7.5मध्ये अस्तही झाला होता, त्यामुळे तुम्हाला त्याचा तितका पॉझिटिव्ह प्रभाव मिळत नव्हता. पण 7.5 असूनसुद्धा तुमचा चांगला प्रभाव मिळण्याचा काळ आता सुरू झाले आहे. फक्त एकच आहे, मानसिक चंचलता आणि झटपट श्रीमंतीच्या नादामध्ये पैसे कुठेही गुंतवू नका. त्याचबरोबर सही करताना तुम्हाला विशेष काळजी घ्या. कौटुंबिक बाबतीत थोडा संघर्ष राहू शकतो, विशेषतः जर मीन राशीच्या स्त्रिया असतील त्यांनी थोडंसं काय म्हणू आपण की सगळ्यांशी बोलणं वगैरे असे करताना काळजी घ्यावी, कारण संशयाचं वातावरण कुटुंबामध्ये राहून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकते. स्त्रीच्या बाबतीतच नाही तर पुरुषांना देखील काही संशयाचा सामना करावा लागू शकतो. 7.5चा प्रभाव तर राहणारच आहे, त्यामुळे थोडी चिंता, थोडा मानसिक ताण हा तुम्हाला पाहायला मिळेल. पण मला असं वाटतंय की शनी महाराजांचा जो उदय होतोय, 11 तारखेचा जो उदय, तो 11 एप्रिलचा, तो तुम्हाला ॲक्टिव्ह करेल आणि काहीतरी मिळवण्यासाठी आणि काहीतरी लाभ कमवण्यासाठी तो तुम्हाला उद्युक्त करेल. फक्त एकच आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे मेहनत करा, तुम्हाला यश नक्की मिळेल, हे नक्की आहे. थोडे अडथळे, संघर्ष हे शनी महाराजांचं वैशिष्ट्य असल्यामुळं ते थोडेसे देतील, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये यश देखील सुद्धा देतील. तर साधारणपणे मेषपासून मीन राशींच्या मंडळींसाठी शनीच्या उदय होण्याची ही एक गोष्ट नक्की आहे. उदय होतील तर कार्यक्षेत्रात प्रगती, ग्रोथ नक्कीच पाहायला मिळेल. हे जे ॲक्टिवेशन आहे कुठेतरी शनीचं झाल्यामुळं ग्रोथ येईल, सर्वांसाठी येईल. आणि ज्यांच्यासाठी हे प्रमुख ग्रह बनतात, ज्यांच्या भाग्यात आहेत, कर्मात आहेत, लाभात आहेत, ज्यांचं शनी चांगल्या ग्रहांबरोबर आहे, त्यांच्यासाठी अजून चांगले परिणाम पाहायला मिळतील, यशाच्या स्थिती बनतील. मी पुन्हा एकच गोष्ट सांगतो की शनी महाराज हे कर्मफलदाता असल्यामुळं तुमची जशी कर्म तसे शनी महाराज तुम्हाला फळ देतात. त्यामुळं तुम्ही आठवा की तुम्ही कोणत्याही कालखंडामध्ये तुम्ही काय पेरलं आहे, तुम्ही जे पेरलं ते उगवतं. परंतु कधी तुम्ही असं म्हणता की नाही आम्ही खरंच चांगलंच पेरलं आहे तरीसुद्धा आम्हाला का बरं त्रास होत असेल, तर याला कारण आहे मागच्या जन्मीची कर्मसुद्धा, त्याची फळंसुद्धा जर द्यायची राहिली असतील तर शनी महाराज 7.5मध्ये देत असतात. त्यामुळे या जन्मात जरी तुमची कर्म चांगली असली तरीसुद्धा तुम्हाला थोडा त्रास जर होत असेल तर त्याला कारणीभूत तुमच्या मागच्या जन्माची कर्म देखील असू शकतात. जितना दुःख अधिक उतना भोग कमी म्हणतो आपण, जेवढा दुःख जास्त तेवढा भोग कमी. अशा पद्धतीने जर समजा तुम्हाला काही त्रास झाला असेल तर काळजी करू नका. याचा अर्थ तुमच्या वाईट गोष्टींची, तुमच्या कर्माची झाडाझडती शनी महाराजांनी केली आहे. जय श्री शनी महाराज, जय श्री शनिदेव. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चितच जास्तीत जास्त शेअर करा.